नमस्कार. मी प्रविठ्ठल ठाणेकर, चेन्नई कोळीवाड्याचा रहिवासी. सर्वप्रथम श्री समर्थ महाराज यांना वंदन करून मला जे काही 2 शब्द सांगायचे आहेत ते मी तुमच्यापुढे कथन करतो. जगद्विख्यात श्री समर्थ महाराज यांचे जे काही आवडते शिष्य होते त्या आवडत्या शिष्यांपैकी एक म्हणजे आमचे श्री आनंद भारती महाराज. श्री आनंद भारती महाराज यांची महती आतापर्यंत बऱ्याच लोकांनी ऐकलेली आहे, सांगितलेली आहे. मूळचे देवर कुटुंबातले, देवर कुटुंब म्हणजे कोळी. हा कोळ्याचा पोर, त्याच्यावर जे काय संस्कार झाले होते त्याची महाराजांच्या प्रती जी काय भक्ती होती, निस्सीम भक्ती, त्या भक्तीच्या आहारी जाऊन त्यांनी पुढे आपला जो स्वतःचा उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय होता, मासेमारी म्हणणे किंवा पडावावरती जाऊन माल वाहतूक करणं वगैरे, ते सगळं सोडून दिलं आणि ते एका वेगळ्या मार्गाला लागले. त्याला काय तसंच कारण झालं. पांडुबुवा हे त्यांचं मूळचं नाव आम्ही ठेवून दिलं. पांडुरंग हे त्यांचं नाव जरी असलं तर त्यांना लहानपणापासून अगदी भजन कीर्तनाची वगैरे आवड असे. त्या आवडीतून त्यांनी ज्या वेळेला गलबतावरती जात असत तर सततच ते नेहमी महाराजांचा धावा करत असत. तर सर्वश्रुतच आहे की त्यांना आनंद भारती नाव कसं पडलं. हे एक मोठी जी कथा आहे ती सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या समर्थ स्वामींनी त्यांना दिलेलं आहे प्रेमाचे नाव आनंद भारती. त्यांनी त्यांना ही भगवी वस्त्र दिली आणि सांगितले, जा तुम्ही लोकांची सेवा करा आणि आनंद भारती बनवा. तर आनंद भारती जरी झाल्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर त्यांचं जे कार्यक्षेत्र होते ते निश्चितच कोळी लोकांपुरती सुरुवातीला मर्यादित असायचं आणि नंतर ते त्यांचा एवढा भाग वाढला त्यांचा की त्यांची महती वाढली, गावोगावी त्यांची ख्याती आहे ती वाढत गेली. असं करता करता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ते पलीकडे चेन्नई कोळ्यामध्ये जे एक दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराची नीव टाकली. म्हणजे त्यांनी त्याची स्थापना केली जवळजवळ. तिथेच त्यांनी महाराजांच्या पादुका वगैरे स्थापल्या आणि अंतकाळी म्हणजे आजचा जो दिवस आहे चंपाषष्ठीचा ज्याला म्हणतात, चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. या समाधी घेतली असताना जी काही कथा घडली तर या महापुरुषाला कुठे आपण नाही करायचं तर त्यांना दहन न करता त्यांची समाधी त्यांना देण्याचं ठरलं आणि नौपाड्याला जे लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांची समाधी बांधली गेली. पण एक खंत अशी वाटते की पूर्वी ज्या वास्तूचं जे काय रूप होतं त्या वास्तूचं आपण स्वामीची समाधी म्हणतो तिकडे लक्ष्मीनारायण मंदिर, ते काही पुरातन वस्तू होती खरं म्हणजे. पण काही समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेऊन त्या वास्तूचं व्यापारीकरण केलेलं आहे. फार मोठी खेदाची गोष्ट आहे. महाराजच त्यांना सुबुद्धी देवत आणि त्या ठिकाणी पुन्हा महाराजांचे जे पूर्वीचं पवित्र स्थान होतं तसं ते निर्माण व्हावं ही इच्छा आहे. महाराजांच्याच अधिष्ठानाखाली श्री आनंद भारती समाज स्थापन झाला जो आज 115 वर्ष अविरत कार्यरत आहे. त्यांच्या आशीर्वादाने या व्यायामशाळेमध्ये विविध शाखा ज्या आहेत त्या नावारूपाला आलेल्या आहेत आणि इथूनच इथले सभासद म्हणा, खेळाडू म्हणा, मोठे पुढे जाऊन त्यांनी आपली प्रगती केलेली आहे आणि ख्याती मिळवलेली आहे विश्वामध्ये. असे आनंद भारती महाराज त्यांची आज चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठी त्यांच्या म्हणण्यापेक्षा चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली म्हणून त्यांच्या अधिष्ठानाखाली जी स्थापना झाली आनंद भारती समाजाची, आनंद भारती समाज गेले 115 वर्ष त्यांची पुण्यतिथी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जल्लोषात साजरी करत असतो. सकाळी पारायण असतो. त्या दिवशी पारायणाला महाराजांनी ज्याला प्रवृत्त केलं होतं श्री गुरु लीलामृत म्हणतो त्या श्री गुरु लीलामृताचं पारायण होत असतं. सकाळी पारायणाला साधारण नाही म्हटलं तरी 35 लोक उपस्थित असतात. त्याच्यानंतर 12-12:30 महाआरती होते आणि नंतर मग महाप्रसाद केला जातो आणि सायंकाळी महाराजांची पालखी निघते. ती पालखी आनंद भारती मधून निघून नंतर पुढे दत्त मंदिरामार्गे लक्ष्मीनारायण मंदिरात जाते आणि नंतर परत त्याच मार्गाने येते. तर हे असे आनंद भारती महाराज जे आहेत त्यांच्याविषयी बऱ्याच लोकांना काही अनुभव आलेले आहेत. आता माझा स्वतःचा एक असा अनुभव तुम्हाला सांगतो. व्यायामशाळातर्फे आम्ही काही मोठ्या लांबच्या सफारी करत असतो, ट्रिप वगैरे काढत असतो. असेच मागे एकदा बंगलोरला गेलो असताना त्या ठिकाणी आम्हाला जी बस आम्ही घेऊन गेलो होतो काही कारणामुळे त्या बसला नेहमी वारंवार अपघात म्हणजे काहीतरी अशा घटना घडत होत्या. त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण व्हायचे. एवढंच नव्हे तर वाटेमध्ये काही लोकांच्या बरोबर अशी भांडण तंटे वगैरे असं पण निर्माण होऊन कुठे बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती आणि माझ्याकडे ते आयोजन असल्यामुळे माझ्यावर थोडी एक जबाबदारी होती. मग मी माझ्या सहकार्याने सांगितलं की आपण इथून पुढे न जाता या मार्गाने न जाता पण रेल्वेचा प्रवास करावा असं मला महाराजांची माझी जी काय निष्ठा आहे त्याच्या प्रती वाटतं आणि त्याप्रमाणे आम्ही मग तो मार्ग आमचा चेंज करू बस त्यावेळेला सोडून दिली आणि रेल्वेने परत आलो होतो. असे बऱ्याच लोकांना महाराजांचे असे हे काही प्रत्यय आलेले आहेत. आता काठीचा पाडा आपण जो म्हणतो म्हणजे चेन्नई कोळ्यातला सिमेंट रस्ता ज्याला म्हणतात, कारण तो साधा रस्ता होता पूर्वी पण तो सिमेंट मध्ये कॉन्क्रीट मध्ये बनवला गेल्यामुळे त्या रस्त्याला नंतर सिमेंट गल्ली हे नाव पडलं. त्या सिमेंट गल्लीवरती लखू निवास नावाचं जे घर आहे ते पांडुबुवांचं मूळचे जन्मस्थान. या जन्मस्थानी ते लहानाचे मोठे झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक मोठा
मोठा पडावाचा असा एक डौल उभा केलेला आहे. त्या डौलाला तर काठी आपण जो म्हणतो त्याला झेंडा वगैरे लावलेला असतो, तो त्या काठीच्या पाडा आहे असं नाव पडलेलं आहे. असं महाराजांच्या प्रती आमची जी काय श्रद्धा आहे, त्याच जोडीने स्वामी समर्थ जे महाराज आहेत ते त्यांची जी काय जयंती पुण्यतिथी वगैरे असते ती सुद्धा आनंदाने आम्ही साजरी करत असतो. दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज यांची जयंती असते. त्या जयंतीच्या दिवशी न चुकता समाजातर्फे तिथे भजन वगैरे केलं जातं आणि संध्याकाळी पालखीचा सोहळा केला जातो. आठवड्याची गोष्ट अशी आठवते की गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी स्वामींना जो गोटी स्वामी म्हणतात तो का म्हणतात, तो त्यावरचा प्रत्यय असा आहे की स्वामीच्या हातात जी गोटी असायची ती गोटी ती कोणी त्याला दिली की ते समजत त्यांना दिलेला तो काहीतरी प्रसाद आहे. तर हा त्यांच्या गोटीचा जो अभंग आहे तो विशेष एक प्रकारचा जो अभंग आहे तो विजयस्वामी खेळ गोटी खेळ विजयस्वामी संघ असा तो तसा अभंग तो म्हटला जातो आणि आनंदाने तो साजरा केला जातो घरोघरी. असा हा चैत्र द्वितीयेचा म्हणजे महाराजांच्या आपल्या समर्थ महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतो. तो पण आपण आज उत्साहाने साजरा करत असतो. तशा या महाराजांच्या प्रती मी पूर्ण नतमस्तक होऊन आमच्या सगळ्या लोकांसाठी अशी प्रार्थना करेन की त्यांना चांगली सद्बुद्धी होऊ दे, त्यांच्यावर चांगले व्यवस्थित संस्कार होऊ दे. तसेच तुमचे जे पट्टशिष्य आहेत आनंद भारती महाराज त्यांच्या समाधीवरती जो काय कोणी घाला घातलेला आहे आणि जे काय संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. धन्यवाद.